गुड मॉर्निंग गाईज. सो आमचे पफी फेस अवॉइड करा राईट नाव. सो आम्ही आहोत आता तोरंगलू स्टेशनला आणि आम्ही आलो आहोत आता हम्पीला. सो आता इथून बघायचं आहे हॉटेलला तर जायचं आहे, पण इतकं सकाळी सकाळी नाही जाणार आहोत. थोडे ते वेट करू, बघू, फिगर आउट करू की कसं आजचा प्लॅन आउट करायचं आहे. ते काय इथे ओला उबर तर नसणार, तर ऑब्वियसली लोकल ऑटोज वगैरे ते आम्हाला घ्यायला लागणार आहेत. सो आता आम्ही मेन फिगर करतो की बाहेर कसं पडायचं आहे ते. चला आता तुम्हाला हे 2 दिवस हम्पीचे व्लॉग्स बघायला भेटतील. खूप आम्हाला कधीपासून इथे यायचं होतं हम्पीला. स्वास्थ्य योग आलेला आहे फायनली. ऋषी कसं वाटतंय? फायनली हम्पीला आलो आहे. सगळं कूल वेदर ॲक्च्युली. छान असं निरागस सनराईज दिसतो इथून. निरागस सनराईज कसा असतो ते पण मस्त वेगळी मागे बघू शकता. खूप डोंगरात आणि डोंगराच्या वरती मस्त सूर्य उगवला. छान असं सनराईज आहे, एकदम थंड वातावरण आहे. आय होप दुपारी पण असंच थंड असू दे. सो चला आधी आम्ही जातो आता स्टेशनच्या बाहेर पडतो. इथून बघू दे कसं काय फिगर आउट करायचं आहे आम्हाला. अर्ली चेक इन भेटतं आहे का बघू, आणि पुढे कसं काय काय होते तर तुम्ही जॉईन करालच आम्हाला या जर्नीला. चला तर. गुड मॉर्निंग. हॅलो गाईज. सो आता आम्ही हायत प्लेस हम्पीला आलो आहोत. सो तुम्हाला देतो इकडचा रूम टूर. हम्पीपासून म्हणजे ॲक्च्युअली हम्पीपासून हॉस्पिटलपासून 1 आवर वरती आहे, पण विद्यानगर टाउनशिपमध्ये येते हे हॉटेल. पण खूप छान एरिया आहे टाउनशिप, एकदम ग्रीनरी आहे पूर्ण. तुम्हाला दाखवीनच जाताना, कारण आज आपल्याला करायची आहे नॉर्थ हम्पीची टूर. त्याच्या आधी तुम्हाला देतो इकडची रूम टूर. बघा रूम कशी आहे ती. सो चेक इन केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला आपलं लगेज वगैरे ठेवायचं इथे ऑप्शन आहे. कबर्ड आहे इथे, आयर्न बोर्ड वगैरे आहे, हँगर्स आहेत, त्याच्यानंतर सेफ लॉकर वगैरे आहे. एक मोठा असा मिरर आहे. राईट साईडला इथे वॉशरूम एरिया आहे, इथे बेसिन, परत इथे एक मोठा मिरर आहे. इथे देन आंघोळ करण्यासाठी आहेत, आणि इथे आहेत बायोटिकचे बाथरूम ॲम्युनिटीज. इथे आहे हिडनमध्ये वॉशरूम एरिया. त्याच्यानंतर आपण जर या साईडला गेलो तर छान असा एक व्हायब्रंट लुक आहे रूमचा. इथे एक सोफा ठेवला आहे, डेस्क दिला आहे त्यांनी. इथे ॲज युजल आमचं फेवरेट कॉफी सेक्शन आहे. त्याच्यानंतर इथे परत एक मिरर दिला. मिरर भरपूर आहे त्या रूममध्ये. हा आमचा कोझी किंग साईज बेड. इथे टी व्ही चालू आहे. या दोन्ही साईडला डेस्क दिले त्यांनी, लॅम्प्स आहेत, बॉटल्स आहेत. आणि हा आहे बाहेरचा लुक, विंडोमधून दिसतो. हॉटेलचाच व्ह्यू आहे इथे. तुम्हाला हॉटेलची टूर मी नक्कीच देईन, कसं आहे हॉटेल, काय आहे ते. पण रूम आम्हाला खूप आवडला, छान आहे रूम. सेंट्रिक गोवा जो होता त्याचा असा लुक होता, काइंड ऑफ व्हायब्रंट. युजली प्लेसला मी इतका व्हायब्रंट कलर बघितला नाही आहे, काही युजली मरून किंवा रेडिशमध्येच असतो, पण इथे हा ब्ल्यू आहे विच इज नाईस. सो इथे हे पण दिलेलं आहे डेस्क वगैरे. इथे बसून तुम्हाला खायचं तर खाऊ शकता. सो आता मी फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलतो, कारण आज आपल्याला जायचं आहे हम्पी टूरला. ऋषी एक्सायटेड फॉर हम्पी टूर? व्हेरी मच. येस. सो चलो फ्रेश अप होते अँड तुमच्याशी बोलतो मी नंतर. बाय बाय. सो आम्ही हायर केलेला अजयला, जो आम्हाला हम्पी 2 दिवस फिरवणार होता, तो आम्हाला दाखवत होता मॅपमधून की आज कुठले कुठले स्पॉट्स कव्हर करायचे ते. आय मस्ट से अजय इज व्हेरी हंबल अँड व्हेरी टॅलेंटेड गाय. तुम्ही जर कधी हम्पीला आलात तर डेफिनेटली त्याला कॉन्टॅक्ट करा. मी त्याचे डिटेल्स स्क्रीनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा. सो आपण करतो आहोत नॉर्थ हम्पीची टूर, आणि इथेच वाटेत जाताना एक प्लेस लागली आहे आपल्याला. या साईडला बघू शकता हा जो नवीन ब्रिज या लोकांनी बनवला आहे, आणि या साईडला आहे तुंगभद्रा, सगळ्यात मोठी नदी इकडची तुंगभद्रा नदी. ती इथून जाते आणि इथूनच आपण पुढे जाणार आहोत आंजनेयाद्री पर्वतावर, जिथे मानलं जातं हनुमंताचा जन्म झालेला, किष्किंधा ज्याला म्हटलं जातं. सो तिकडे आपल्याला जायचं आहे. सो वाटेत आपल्याला जी ही तुंगभद्रा नदी लागली आहे ती दाखवतो तुम्हाला कशी आहे.
ही आहे राक्षस गुफा. किष्किंधा नगरीचा राजा वाली आणि सुग्रीव यांची कथा आपल्याला माहितीच आहे. रामायणामध्ये जेव्हा वाली आणि सुग्रीव राक्षसाला मारण्यासाठी, त्याला ज्या गुफेमध्ये राक्षस असतो आणि असं ठरलं जातं की वाली त्या गुफेच्या आतमध्ये जाईल, त्याच्याशी लढेल, तोपर्यंत सुग्रीव बाहेर उभा राहील. जर रक्त गुफेच्या बाहेरून यायला लागलं तर समजायचं की त्या राक्षसाचा अंत झालेला आहे. कारण वालीकडे शक्ती होती की तो ज्याच्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती त्याला मिळेल. ठरल्याप्रमाणे गुफेमध्ये वाली गेला आणि सुग्रीव जो आहे तो बाहेर उभे राहिले वाट बघण्यासाठी. काही वेळाने आतून गुफेच्या रक्त यायला लागलं आणि सुग्रीवला वाटलं की आपला भाऊ नाही राहिला, त्याचा राक्षसाने मे बी अंत केला, म्हणून तो ही गुफा जी आहे दगडाने बंद करून टाकतो आणि सुग्रीव जे आहे तो राज्य करू लागतो किष्किंधा नगरीवरती. कालांतराने वाली परत येतो. सिन्स तो त्या गुफेमध्ये राहिला त्याच्यात पण ते राक्षसी गुण येतात आणि तो सुग्रीवशी बदला घ्यायला लागतो. सुग्रीव प्रभू रामचंद्रांची मदत घेतो इथे की मला माझ्या भावापासून लढण्यासाठी. श्रीराम त्याला मदत करतात आणि त्याच्या बदल्यात सुग्रीव जो आहे किष्किंध्याची जी वानर सैनिक आहेत प्रभू श्रीरामचंद्रांना अर्पण करतो सीतामातेला लंकेवरून परत आणण्यासाठी. तर हीच आहे ती गुफा. माझ्या मागे जो आहे तो आहे अंजनाद्री पर्वत, हनुमंताचं जन्मस्थान. या डोंगराची विशेषता म्हणजे डोंगराचा जो पुढचा भाग जो आहे त्याचा चेहरा, त्या दगडाचा चेहरा सेम एका वानरासारखा आहे. आणि या गडावरती जायला वरपर्यंत वरती मंदिर आहे, ते जायला 575 पायऱ्या आहेत एकूण. पण चांगली गोष्ट ही आहे की उन्हाची झळक आपल्याला लागणार नाही की पूर्ण छप्पर घातलेलं आहे वरपर्यंत जाण्यासाठी. चला तुम्हाला दाखवतो आधी की डोंगराचा जो पुढचा भाग आहे तिकडे वानराचा चेहरा दिसतो आणि आपण मग जाऊया वरती. हा जो भाग आहे तो वरती देऊळ आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आता वरती. चला तर आइलैंड. तो इसलिए हाई कोर्ट जज है ना, ऐसे सिविल टूरिस्ट जैसे आके सब पूरा देख के सो डायरेक्ट डेमोलिशन ऑर्डर दे दिया. तो मला तो इधर इलीगल अजून गांजा वगैरे हो ओके. सो दॅट्स हाई कोर्ट जज तो हिप्पी आइलैंड. अंदर जाना बंद आहे. इकडचा धबधबा सध्या पाणी नाही आहे, पावसाने पानी में खेलते पण तो बाद में जा सकते. आगे है क्या? आगे है. या स्पॉटमध्ये हालत टाईट झालेली आहे. हंपीतलं ऊन इतकं प्रचंड आहे आणि अंजनाद्री पर्वत बापरे बाप, वरपर्यंत छप्पर होतं पण पुढे छप्पर नव्हतं. पाय इतके बेकार भाजलेत. वरपर्यंत मला नाही जाता आलं कारण शक्यच नव्हतं होत. पाय खूप बेकार भाजत होते. लिटरली असं वाटतं की पायाला फोड येतील असे भाजत होते. जिथपर्यंत जाऊ शकलो तिथपर्यंत गेलो. लकीली ऋषी पटापट वरती जाऊन आला तो. सो ॲटलिस्ट त्याचं एकट्याचं तरी तिथे वर जाऊन नाही झालं. मी खालती जे होतं मंदिर तिकडचं दर्शन घेतलं आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप हे होता. थोडं चक्करसारखं पण वाटतं आहे, पण खालती आल्यावरती थोडं नारळ पाणी वगैरे पिलं सो बरं वाटतं आहे. आणि आता आलो आहे आम्ही
लंच करायला इथे जे आहे नेचर कॉटेज म्हणून आहे. खूप छान अशी बसायची व्यवस्था केली आहे. रिलॅक्स व्हायला तुम्हाला दाखवतो कसं आहे ते एकदम भारतीय बैठकीसारख्या गाद्या घातल्यात आरामात की तुम्हाला खायचं ते खा, झोपा. असं इथे लोड उशा बिशा दिल्यात. तुम्ही इथे बसून, इथे खालतेच टेबल आहे, असं आरामात तुम्ही खाऊ शकता. आणि असं बघू शकता इथे पूर्ण असं वरती छप्पर अँड ऑल. मस्त वाटतं, थंडगार असं रिलॅक्स होऊ शकतो. सो चला आता आम्ही स्प्राईट मागवलं आहे, थंड पाणी मागवलं आहे आणि जेवण मागवलं व्हेज थाली. ते आलं की दाखवतो आणि मग त्याच्यानंतर मग पुढच्या स्पॉटला भेटू. आमचं जेवण आलेलं आहे. आम्ही इथले व्हेज थाली जे आता आहे भात, त्याच्यानंतर रोटी आहे, पापड आहे, सलाड आहे, लोणचं आहे, मिक्स व्हेज भाजी आहे, डाळ आहे, दही आहे आणि ते काही असं चटरपटरसाठी घेतात फ्राईज, जे पण खूप छान आहे. सो चला आता आम्ही जेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो नेक्स्ट स्टॉपवरती. सो आता आपण अजून एका स्पॉटवर आलो आहे ज्याचा संबंध रामायणाशी तर आहेच आणि भागवत पुराणासोबत पण आहे. माझ्या मागच्या बाजूला जे आहे ते आहे पंपा सरोवर, जे भारतामध्ये 5 पवित्र सरोवर मानले जातात. मानसरोवर, बिंदू सरोवर, पंपा सरोवर, नारायण सरोवर आणि ब्रह्मसरोवर. त्यातील हे जे आहे ते आहे पंपा सरोवर आणि त्याच्याच एक्झॅक्टली समोर जे आहे ते आहे शबरी गुफा. माता शबरीजी प्रभू रामचंद्राची वाट बघत जिथे होती आणि जिथे प्रभू रामचंद्र आलेले आणि माता शबरीने त्यांना तिची उष्टी बोरं जिथे अर्पण केलेली ती गुफा. चला बघूया. सो आता आपण आलो आहे इथे आहे वाली गुफा आणि दुर्गा मातेचं मंदिर. चला जाऊया. दुर्गा माता मंदिर झाल्यानंतर राईट साईडहून पुढे आहे वाली गुफा. इथून वरती जायचं आहे आणि तिकडेच आहे वाली गुफा. चला जाऊया.
वाली गुफेच्या इथून खालती जसं येतो इथे मागे मस्त एक व्ह्यू पॉइंट आहे जिथून छान असे हम्पीचे दृश्य दिसतात. सगळीकडे पूर्ण अशी दगड अशी दगडांचे डोंगर आहेत. सो तुम्हाला दाखवतो की कसं दिसते ते बघा. सो आता आपण आलो आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिरामध्ये, जे साऊथ साईडला जे आहे पद्मनाभ स्वामी टेम्पल तसंच इथे पण छोटी मूर्ती आहे महाविष्णूची. चला बघूया कसं आहे ते. आणि इथेच आहे लक्ष्मी मातेचं मंदिर. रंगनाथ स्वामी मंदिराच्या समोरच एक जुना रथ आहे. तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. किती छान आहे बघा. आता आपण आलोय चिंतामणी मठ या जागी, जिथे प्रभू रामचंद्राने वालीच्या पायावरती बाण मारलेला, जेणेकरून सुग्रीवचा विजय झालेला. चला बघूया चिंतामणी मठ. नहीं भाई ऑन द वे मिला तो नहीं तो रहने दो. कल वाटेत जाताना अजून एक हनुमंताचं मंदिर दिसतं आपल्याला, जे आहे मधुवन हनुमान मंदिर. चला बघूया कसं आहे ते. के पीछे संजय देव पार्क. दर्शन झाल्यानंतर मंदिराच्याच मागे
माल्यवंत रघुनाथ मंदिर होतं, त्याच्याच मागे आहे सनसेट पॉईंट. पण त्याआधी तुम्हाला ते दाखवायचं आहे की दगडात मंदिर कसं कोरलेलं आहे आणि मागचं दृश्य कसं येते बघा. इथून जायचं आपल्याला सनसेट बघायला. चला. आत आल्यानंतर इकडे 29 शिवलिंग जी आहेत ते अशी इथे आपल्याला बघायला भेटतात आणि त्याच्यासोबत नंदीसुद्धा आपल्याला बघायला भेटतो. आणि हा आहे सनसेट पॉईंट. सध्या तरी सन त्या ढगांच्या मागे लपलेला आहे, जिथून आपल्याला हलका हलका दिसतोय की तो बाहेर येतोय. सूर्यास्त व्हायची वेळ येते जवळजवळ, तरी अजून थोडा अवकाश आहे. आणि फायनली सूर्यनारायणाने आपलं दर्शन दिलं आहे अस्तापूर्वी एक्झॅक्ट समोर. झूम करून दाखवतो. सो फायनली आमची नॉर्थ हम्पीची टूर आज कंप्लीट झाली आहे. आम्ही रूममध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही जिथे राहतो आहे विद्यानगर टाउनशिपमध्ये, तिथे हॉटेल्स आहेत बट ते खूप थोडे लांब लांब आहेत इथून आणि खूप टायर्ड होत, त्यामुळे बाहेर जायची इच्छा नाही आहे. सो मग आज म्हटलं की हॉटेलमधूनच मागवूया. सो आम्ही काय काय मागवलं आहे ते तुम्हाला दाखवतो. सो यांचं जे इन रूम डायनिंग मेन्यू आहे तिथून आम्ही ऑर्डर केलं आहे. ऑब्विसली पहिली गोष्ट म्हणजे भात आहे, त्याच्यानंतर इथे स्टार्टरमध्ये घेतलं चिकन पेपर फ्राय, त्याच्यानंतर इथे आहे चिकन टिक्का सोबत अनियन्स लिंबू वगैरे ते आहे. त्याच्या खालती जे आहेत ते आहेत रोटी. आणि मेन कोर्समध्ये आम्ही बेंगॉली फर्स्ट टाइम काहीतरी मेन कोर्स मी ट्राय करणार आहे. ऋषीचं माहीत नाही त्यांनी केलं आहे की नाही. बेंगॉली मेन कोर्स ट्राय केलं आहे नाही. सो दोघांसाठी इट विल बी फर्स्ट टाइम. श्रमोनाला आम्ही विचारलेलं. सो दिस इज चिकन डाक बांगलो आणि सोबत त्या लोकांनी प्लेट्स कटलरीज इथे दिल्या, ब्लॅक पेपर सॉल्ट अँड ऑल या सगळ्या गोष्टी दिल्या. सो चला आम्ही आता खातो. आय होप तुम्हाला हा फर्स्ट डे नॉर्थ हम्पी टूर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये साऊथ हम्पीच्या टूरसाठी. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना